एका हॉटेल जेव्हा कंप्लीट 80 किलोमीटर लांब गेलो आणि त्यापेक्षा मेन विषय म्हणजे त्या हॉटेल आम्ही जेवलोच नाही. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका ब्लॉगर शिर्या, तेव्हा नाही काय शिर्या. ते चुकून जरा कॅमेरा तिकडे फिरलेला. तर आज होता आपला रविवार म्हणले की आपण निवांत झोपायचं डोक्यात होतं. पण कसा विषय, आपल्याला आलेला क्लायंटचा फोन की आपल्याला डोळा जेवणाचा शूट करायचा आहे. म्हणून तर म्हणत होतं राहू दे झोपूया, पण तेवढ्यात एक मागणं आवाज आला, आज कमाएगा तो कल बैठकर खाएगा. अरे अपनी मेहनत पर भरोसा रख, प्यार तो दोबारा भी हो जाएगा. आ मेरी जान. आता आपल्याला असलं टॉपचं मोटिवेशन भेटलं म्हणलं आपण काय आता थर्टी होईल. लगेच आवरला, काढली गाडी, डायरेक्ट निघालो शूटवर. तिथला शूट जसा कंप्लीट झाला तशी डबल गाडी काढल्या निघालो आटपाडीला. आपल्याला काय शूट नव्हता, पण आपल्याला एक काम होतं, त्यामुळे आपल्याला जायचं. जाताना काय गाडीची भिंगरीच केली. भिंगरी म्हणजे भिंगरी नाही, काय रॉकेट केलं. रॉकेट गाडीची रॉकेट करायचं नसलं तरी गाडीचं रॉकेट होतं, कारण रोड असला टॉप आहे, हायवेला फिका पडतोय हायवेला. मग जाताना काय पवन चिक्क्या रोड बीड बघ डायरेक्ट पोचलो आटपाडीमध्ये, म्हणजेच डाळिंबाच्या शहरामध्ये. पडत आले, आपलं जे पहिलं काम होतं ती केलं आणि त्या कामाच्या नादात मोबाईल राहिला खिशात, त्यामुळे तुम्हाला पण दावायचं राहिलं. तेवढ्यात आपल्याला तिथं आपली जोडदार गाठ पडली. मग त्यांच्यावर गेलो डायरेक्ट आपण हॉटेलवर जेवायला. तिथनं त्यांना भेटून जेवण खाऊन आम्ही निघालो घराच्या दिशेनं. आता तुम्ही म्हणता जेवण कुठे गेलं, जेवण गेलं पोटात, कारण डबल राहिला मोबाईल खिशात. आणि जाताना वाऱ्याचा मार असला की पाक डोळं लाल भडक झालं, गांजा फुकल्या गेत. आणि त्यात गाडीवर बसून पाक अंग असं पाक कोमाजून गेल्यामुळे म्हणलं लागले आता हॉट कॉफी पिऊनच घरी जाऊया. न परत संध्याकाळी जेवण खाऊन आलो आपलं सोडा प्यायला. चला आता इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय तर लाईक आणि फॉलो करून जावा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.